गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी सहाय्यक प्राध्यापक संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे. आज आपण लिक्विडेशन ऑफ ए कंपनी हा टॉपिक वरती आपण व्हिडिओ तयार करणार आहे. पहिलाच व्हिडिओ आपला हा या टॉपिक वरती. लिक्विडेशन ऑफ ए कंपनी म्हणजे काय? लिक्विडेशन ऑफ ए कंपनी मीन्स द टर्मिनेशन ऑफ द लीगल एक्झिस्टन्स ऑफ ए कंपनी. कंपनीला आपण काय म्हणतो की कंपनी ही कृत्रिम व्यक्तिमत्व आहे, कायद्याने अस्तित्वात आलेली कंपनी अशी व्यक्ती आहे. पण कंपनी बंद ज्यावेळेस होती त्यावेळेस त्याचा जे कृत्रिम व्यक्तिमत्व होतं हे संपुष्टात येतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, लिक्विडेशन ऑफ ए कंपनी. या लिक्विडेशनच्या वेळेस काय केलं जातं तर कंपनीच्या सर्व ऍसेट्स ज्या आहेत त्या विकून कंपनीच्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या पेड केल्या जातात. मोड्स ऑफ वाइंडिंग अप. या ठिकाणी 3 पद्धतीने कंपनीचं लिक्विडेशन होऊ शकतं. फर्स्ट पॉइंट आहे वाइंडिंग अप, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. जर त्या ठिकाणी कोर्टानेच निर्णय दिला असेल की कंपनी बंद करावी लागेल तर त्यावेळेस कोर्टाच्या सांगितलेल्या आदेशानुसार ही कंपनी बंद केली जाते. तर अजून एक दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे व्हॉलंटरी वाइंडिंग अप. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे मेंबर्स व्हॉलंटरी वाइंडिंग अप. जर कंपनी सॉल्व्हंट असेल आणि त्यावेळेस कंपनीचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना असं वाटतं की आपण कंपनी बंद करावी, तर त्यावेळेस ते एक रिझोल्युशन पास करून कंपनी बंद करू शकतात. सेकंड पॉइंट आहे क्रेडिटर्स व्हॉलंटरी वाइंडिंग अप. क्रेडिटर्स सुद्धा त्या ठिकाणी व्हॉलंटरी वाइंडिंग अप करू शकतात, पण कधी करू शकतात ज्यावेळेस कंपनी इन्सॉल्व्हंट असते, म्हणजे कंपनीला त्यांची देणं शक्य होत नाही. अशाच ह्याच्यामध्ये क्रेडिटर्सची एक सभा बोलून त्या सभेमध्ये एक रिझोल्युशन पास करून कंपनीचं वाइंडिंग अप करता येतं. लिक्विडेटर. At the time of liquidation of a company, it is mandatory to appoint one or more persons specially for conducting the liquidation of a company. Such person is called as a liquidator. कंपनी ज्यावेळेस बंद होणार आहे त्यावेळेस कंपनीतल्या कुठल्याही सदस्यांना, डायरेक्टरला त्या ठिकाणी लिक्विडेशनची प्रोसेस करण्याचा अधिकार नसतो. अशा वेळेस कायद्याने सांगितलेल्या सर्व तरतुदी बघून आपल्याला एका स्वतंत्र व्यक्तीची किंवा जास्त व्यक्तींची लिक्विडेटर म्हणून अपॉइंटमेंट करावी लागते. मग एखादी व्यक्ती असेल, एखादी संस्था असेल किंवा कोणी, म्हणजे त्या ठिकाणी जो त्याला इलिजिबल आहे असाच व्यक्ती आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्या व्यक्तीला आपण म्हणतो लिक्विडेटर. या ठिकाणी लिक्विडेशन मध्ये ज्या लायबिलिटीजचं पेमेंट करायचंय त्याचा पेमेंटचा सिक्वेन्स दिलेला आहे. त्याच सिक्वेन्स मध्ये लिक्विडेटरला सर्व पेमेंट्स करावे लागतात. लिक्विडेटरची जबाबदारी असती कंपनीच्या सर्व अवेलेबल ज्या ऍसेट्स आहेत त्या ऍसेट्स विकणं, त्यातून जी रक्कम येते त्यातून लायबिलिटीज पेड करणं. सगळ्यात सुरुवातीला पेड केले जातात ते म्हणजे सिक्युअर्ड लोन किंवा त्याला आपण म्हणतो सिक्युअर्ड क्रेडिटर्स. ज्या ठिकाणी कर्ज काढताना आपण आपली वस्तू, ऍसेट त्या ठिकाणी तारण किंवा गहाण ठेवतो आणि आपण कर्ज काढतो त्याला आपण म्हणतो सिक्युअर्ड लोन. यानंतर पेमेंट केलं जातं लीगल एक्सपेन्सेस. यामध्ये स्टॅम्प ड्युटी असेल, रजिस्ट्रेशनचा खर्च असेल, ते सर्व पॉइंट्स असतात, त्याचं पेमेंट करावं लागतं. नेक्स्ट लिक्विडेटर्स रेम्युनरेशन त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. इन डिटेल आपण परत पुढे आणखी हे पॉइंट्स बघणारच आहे. लिक्विडेशन एक्सपेन्सेस और कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, पेमेंट टू डिबेंचर होल्डर्स, payment to preferential creditors, payment to unsecured creditors, कॉल इन ऍडव्हान्स इफ एनी. जर त्या ठिकाणी काही कॉल इन ऍडव्हान्स घेतला असेल तर तो आपल्याला रिटर्न करावा लागतो. त्याच्यानंतर अमाऊंट ड्यू टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स आणि लास्ट अमाऊंट ड्यू टू इक्विटी शेअर होल्डर्स. या सिक्वेन्सने आपल्याला सर्व पेमेंट्स करावे लागतात. नेक्स्ट लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. At the time of liquidation of a company, the liquidator sell all the assets and discharge all liabilities and capital of the company. The statement prepared to record such receipts and payment is called as liquidator's final statement of account. लिक्विडेटर ज्या assets विकून रक्कम येणारे म्हणजे रिसीट्स येणारे त्या
आणि ज्या लायबिलिटीज पेड करायच्या त्या पेमेंट करण्यासाठी जो ते रेकॉर्ड करण्यासाठी लिक्विडेटर जे स्टेटमेंट तयार करतो त्याला काय म्हणतो आपण, लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. हे कधी करता येतं, तर लिक्विडेशनची सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर करता येतं आपल्याला. नेक्स्ट, तुमच्या पुढे लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंटचा फॉर्मॅट आहे. इट्स अ स्टेटमेंट ऑफ अकाउंट नॉट अकाउंट. हे अकाउंट नाहीये तर स्टेटमेंट ऑफ अकाउंट आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जसं इतर अकाउंटच्या वेळेस आपण वरती डेबिट क्रेडिट लिहितो तसं या ठिकाणी लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंटला डेबिट क्रेडिट लिहिलेलं नाही. त्याचबरोबर रिसीट साईडला चेक करा, त्या ठिकाणी टू शब्द लिहिलेला नाहीये, तर पेमेंट साईडला बाय शब्द लिहिलेला नाहीये. हा लिहिलाच पाहिजे असं नाही, काही पुस्तकांमध्ये तो दिलेला आहे पण लिहिलाच पाहिजे असं काही नाहीये. सो रिसीट साईड, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, जे बॅलन्स शीटला रक्कम दिलेल्या असतात त्या आहे अशा आपण लिहून घेतो. त्यानंतर ऍसेट्स रिअलाइज्ड, यामध्ये प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर्स, पेटेंट, ट्रेडमार्क, बिल्स रिसिवेबल, डेटर्स, लोन्स अँड ऍडव्हान्सेस, स्टॉक इन ट्रेड, वर्क इन प्रोसेस, इन्व्हेस्टमेंट. ऍसेट्स विकून जी रक्कम येईल त्या सर्व रक्कम आपल्याला या ठिकाणी घ्याव्या लागतात. याची जी बेरीज येईल, या बेरजेतून आपल्याला सेक्युअर्ड लोन म्हणजेच सेक्युअर्ड क्रेडिटर्स, की आपण एखादी आपली ऍसेट तारण किंवा गहाण ठेवून जर कर्ज काही काढलं असेल तर ती रक्कम या ठिकाणी वजा करावी लागती आणि फायनल अमाऊंट आपण आउटर कॉलम मध्ये घेणार. नेक्स्ट, कॉल्स इन एरियर्स. जर या ठिकाणी काही कॉल्स इन एरियर्सची रक्कम असेल तर ती रक्कम आपल्याला कलेक्ट करावी लागते. जर अशी रक्कम कलेक्ट करता आली नाही तर लिक्विडेटरला ते शेअर्स जप्त करावे लागतात, फॉरफिट करावे लागतात. जर पेमेंट द्यायला रक्कम कमी पडत असेल आणि इक्विटी शेअर होल्डर्स फुल्ली पेडअप नसतील तर आपण काही शेअर्स वरती कॉल करू शकतो, इक्विटी शेअर्स वरती आवश्यकता पडली तर, अदरवाईज नाही. आता आपण पेमेंट साइड बघूया. फर्स्ट पॉइंट आहे लीगल चार्जेस. यामध्ये स्टॅम्प ड्युटी असेल किंवा इतर काही खर्च असतील, रजिस्ट्रेशनचा खर्च असेल तर तो या ठिकाणी येतो. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, यामध्ये हे फिक्स असू शकतं किंवा पर्सेंटेज ऑन ऍसेट सोल्ड असेल किंवा पर्सेंटेज ऑन पेमेंट टू क्रेडिटर्स असतील, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असतील किंवा त्या ठिकाणी इक्विटी शेअर होल्डर्स असतील, कशावरती असू शकतात. ज्यावरती सांगितलंय आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेट करणार. नेक्स्ट पॉइंट आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस. यालाच आपण म्हणतो कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. स्पेसिफिक प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट रक्कम दिली असती तीच इथं आपण लिहून घेणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे डिबेंचर होल्डर्स. डिबेंचर होल्डर्स हे जर सेक्युअर्ड असतील तर रिसीट साईडला आपण ऍसेटची जी बेरीज केली आहे तिथं लेस त्यातून जे लेस केलंय सेक्युअर्ड लोन त्या ठिकाणी लेस केले जातात जर सेक्युअर्ड असतील तर, नसतील तर याच ठिकाणी पेमेंट साईडला म्हणजे कुठे लिक्विडेशन एक्सपेन्सेसच्या नंतर. पण डिबेंचर होल्डर्सचा पेमेंट करताना डिबेंचर्सची रक्कम आणि प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स सुद्धा आपल्याला द्यावं लागतं. या ठिकाणी डिबेंचर इंटरेस्टच्या बाबतीत आणखी काही नोट्स आहेत की आपल्याला डिबेंचर इंटरेस्ट कधीपर्यंत द्यावं लागतं, तर ज्या दिवशी त्यांचं आपण रिपेमेंट त्यांना करतोय, त्यांचे पैसे आपण परत करतोय त्या दिवसापर्यंत आपल्याला द्यावं लागतं. नेक्स्ट पॉइंट आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सचाच एक प्रकार आहे. फक्त त्यांना पेमेंट करताना प्राधान्य दिलं जातं म्हणून त्याला आपण म्हणतो प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. याच्यामध्ये कोणते पॉइंट येतात, तर जे कोणते आपण टॅक्सेस गव्हर्नमेंटला पेएबल आहे ते सर्व टॅक्सेस, मग इन्कम टॅक्स असेल, जीएसटी असेल, व्हॅट असेल, असे कोणतेही टॅक्सेस या ठिकाणी येतात. त्याचबरोबर वेजेस, 4 महिन्यापर्यंत जर का तुमचं कोणतं आउटस्टँडिंग वेजेस असतील तर ते सुद्धा या ठिकाणीच येतात. नेक्स्ट पॉइंट आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये ट्रेड क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, पार्टली अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि याच्या व्यतिरिक्त कोणतीही लायबिलिटी असेल की ज्याला सिक्युरिटी म्हणून दिलेली नाहीये असे पॉइंट्स या ठिकाणी येतील. नेक्स्ट, कॉल इन ऍडव्हान्स. जर आपण काही ऍडव्हान्स मध्ये आपल्याकडे रक्कम आली असेल शेअर्स वरची तर ती आपल्याला आधी रिपे करावी लागेल.
त्यानंतर प्रेफरन्स शेअर होल्डर्सची रक्कम परत केली जाते. पण प्रेफरन्स शेअर होल्डर्सची रक्कम परत करताना आपल्याला जर का त्या ठिकाणी प्रेफरन्स शेअर्सचा काही डिव्हिडंड एरियर्स मध्ये असेल तर तो सुद्धा द्यावा लागतो. पण कोणत्या ह्याचा देतो आपण, तर क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असतील तरच आपण देतो. पण डिव्हिडंड जो आहे हा कधीपर्यंत दिला जातो, तर लास्ट बॅलन्स शीट जे डेट आहे म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी लिक्विडेशन ज्या दिवशी डिक्लेअर झालंय त्या दिवसापर्यंतचाच आपण डिव्हिडंड देतो. नेक्स्ट आणि यानंतर सगळ्यात शेवटी शिल्लक रक्कम राहिली तर ती कुणाला दिली जाते, इक्विटी शेअर होल्डर्सला. या पद्धतीने आपण आज पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त लिक्विडेशनचा फॉर्मॅट बघितलाय. पुढच्या लेक्चर पासून आपण त्या ठिकाणी काय बघणार आहे, तर लिक्विडेशनचे प्रॉब्लेम्स काही बघणार आहे आपण. हा फॉर्मॅट सगळ्यांना या व्हिडिओतून समजला असेल असं आपण समजूया आणि तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा. व्हिडिओ आवडला असेल तर त्या ठिकाणी आपल्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा.